अमोल साळवे जालन्याला बिलॉंग करणारा हा आयकॉन अमोल तो नॉन ट्रॅकच्या बाजूला अल्ताफ तर श्यामचा पहिला चेंडू समोरच्या बाजूला अमोलच्या बॅटमधून एक टप्पा का 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क. गोलंदाजीवरती तयार श्याम परत एकदा रिवर्स चेंडू ओळखला आणि रिवर्सचा स्ट्रोक आला षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. इथं जर अगदी आपण पाहिलं तर या दोन संघांनी आजच्या दिवसाची सुरुवातही केली होती. या दोन संघांमध्ये मॅच झाली होती त्यावेळेस सुद्धा अगदी आपण पाहिलं की जय बजरंग वैजापूर संघाने 6 षटकात 102 धावा बनवल्या होत्या आणि आता आपल्याला पाहायचंय या मॅच मध्ये सुरुवात तर विस्फोटक झाली. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आहेत चौकार आणि त्या पाठोपाठ षटकार. श्यामवरती आक्रमण या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळालं. बॉल द्या नवीन चेंडू द्या. टाइम चेंडू हरवल्याबरोबर आपण स्टॉप केलेला आहे. अजून एक द्या. क्या सर चेंडू दूरवरती निश्चितप्रमाणे जाताना आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्सचा षटकार आल्यानंतर चेंडू हरवला गेला आणि आता इथे आपल्याला पाहायचंय मला अजून पाहिजे. ओके मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पलीकडच्या बाजूला बरेचसा मित्र परिवार आहेत छोटी मुलं पण आहेत त्यांच्या माध्यमातून इथं खूप चांगल्या प्रकारची मदत या ठिकाणी आपल्या स्पर्धेला होती त्यांनाही मनापासून धन्यवाद देईल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत. अमोल साळवेच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय 10 प्रकारची धावत संख्या 2 चेंडूवरती 10. पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार आहे. यावेळी चेंडू परत एकदा येऊ दिला. श्यामवरती सातत्याने आक्रमण होतंय 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. डबल 14. यावेळेस मिड विकेटला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. शोएब चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळालाय चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान आलेली एक सिंगल 10 प्रकार धावा संख्या 15 धावा. 4 चेंडूत 15 धावा आलेले आहेत. 15 रन विदाउट लॉस. सुरुवात खूप आक्रमक होताना पाहायला मिळते जय बजरंग वैजापूर संघाकडून. पायच्या मैदानाच्या आतमध्ये श्याम तयार परत एकदा अल्ताफसाठी रिवाचा प्रयत्न केलाय. चेंडू खूप दूरवरती पाठवलाय. सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आणि या चौकाराच्या रूपाने दाखल करते धावा संख्या टोटल स्कोर असेल आता 19 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 19 रन 19 वरती दापलक. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं श्याम त्र्यंबके याच्या रूपाने अजूनही चालू असताना
परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती. पहिलं षटक संपलं आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय बिन बाद 19. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. पहिल्या षटकात श्याम त्र्यंबकेला खूप धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या, 19 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आता अमोल डुबे आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय अथर्व चर्चा करताना पाहायला मिळाले. अथर्वच्या हातामध्ये चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो तिला गेलेला आहे. अथर्व चौधरी एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज म्हणून अथर्व चौधरीची खूप मोठी खासियत आपल्याला जी पाहायला मिळते. शेवटच्या 5 ओव्हर या दरम्यान जे बाकी राहिले 19 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19ची सरासरी प्रोजेक्टर स्कोर जर पाहिले तर 114 दाखवला जातोय. आता ही सरासरी राहिली तर 100+ धावा हे आरामात धावफलकावरती लागल्या पण जातील. त्यासाठी प्रयत्न अमोलला आणि अल्ताफला खूप मोठे करावे लागणार आहेत. यावेळेस फुल टॉस मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार आलाय. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. लो फुलटॉस होता. अमोल साळवेच्या बॅट मधून इथं अगदी आपण पाहतोय षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या रूपाने धावफलक धावसंख्या 25 वरती धावफलक. अथर्व चौधरीचं स्वागत केलं अमोल साळवेने. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. इथे रिवर्स आणि शतरक्षक वा जबरदस्त झेल. वैभव जाधव होता डीप थर्डमॅनचा शतरक्षक अगदी आपण पाहतोय कव्हरला येताना पाहायला मिळालाय. मुख्य व्यासपीठाच्या समोर एक जबरदस्त झेल झालाय. अमोल साळवीची विकेट आली. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला ट्रॉफी सौजन्य देणारे नगरसेवक 500 कंपनी आदरणीय पप्पूभाऊ शेजूर ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. त्याबरोबर ट्रान्स सौजन्य देणारे आदरणीय अभिषेक हराळे, त्याबरोबर मयूरदादा मते या ठिकाणी उपस्थित. सगळ्यांना विनंती राहील आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी विनंती राहणार आहे. हॉटेल न्यू सनराजचे ओनर अभिषेक हराळे, त्यांचा ट्रान्स आपण सातत्याने ऐकतो. आपण व्यासपीठावरती यायचे विनंती राहील आपणास. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मोठी विकेट आली. वैभव जाधवचं कौतुक करावं लागेल. खूप दूरवरचा प्रवास करत धावात पळत जाऊन अप्रतिम झेल. पहिल्या मॅचमध्ये असंच होतं. पहिल्या मॅचमध्ये असंच घडत असताना त्यावेळेस झेल सुटला होता आणि आता वैभव जाधवला त्या झेलाची किंमत भोगावी लागली होती हे माहिती होतं. पण आता एक चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस होता. फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळते किरण आलाय चेंडूवरती. त्या दरम्यान आलेल्या तब्बल 2 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय जय गायकवाड मैदानाच्या आतमध्ये जो पोहोचला गेलाय. नाशिक जिल्ह्यातील कळवणला बिलॉंग करणारा खेळाडू आहे जय गायकवाड. खूप चांगला चेंडू अथर्वचा. आज टप्पा या ठिकाणी पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. धापरकर धावसंख्या असलेले 27 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 27 लॉस ऑफ 1. जय बजरंग वैजापूर. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव या ठिकाणी जो केला गेलाय.
इथे रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि अजून एक डॉट बॉल आलाय. एक चांगला चेंडू परत एकदा आपल्याला पाहिला अथर्वचा. पहिल्या मॅचमध्ये अथर्वची गैरहजेरी जाणवली, त्याचा परिणाम पण पाहायला मिळाला. परंतु दुसऱ्या मॅचपासून जसा अथर्व आलाय, काय अफलातून गोलंदाजाचा तुपकान आहे असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. लागोपाठचे तीनही चेंडू डॉट येताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती षटकार होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय एक पोस्टर आम्हाला पाहायला मिळतोय आणि पोस्टरवरती होतं ओनली अथर्व चौधरी. यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे प्रेम आहे, बाकी काहीच नाही. ओनली अथर्व चौधरी, कारण गोलंदाज मी तर शिर्डीचा शेन वॉर्न म्हणजे अथर्व चौधरी. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. 2-1 बाद 27. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. रिव्हर्सचा प्रयत्न होता. अमोल डुबे आलाय, तिसरा गोलंदाज आलाय या डावातला. पहिलं षटक श्यामचं आम्ही पाहिलं, जे महागडं ठरलं होतं श्यामचं षटक. त्यानंतर अथर्व आला, त्याची सुरुवात झाली षटकाराने, पण तिथून पुढचं कमबॅक आम्ही पाहिलं. त्यानंतर अमोल डुबे तिसऱ्याच षटकासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला, परंतु खूप बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. खराब चेंडू. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून व्हाईट बॉलची एक रन. अगोदरच्या ओव्हरचा सुपरस्टार हिरो अथर्वला आपण या ठिकाणी पाहिलं स्क्रीनवरती. 28 धावा आहेत. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाले. अमोल डुबे याचा. अल्ताफ स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू खेळला अल्ताफ. 4 धावा आहेत. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे, त्या 4 धावा आहेत अल्ताफच्या खात्यावर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथं आपण पाहिले चेंडू खेळला गेला लॉंग ऑफला. तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत धावबाचा प्रयत्न असेल, फिकी उशिरा आली. 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाताना पाहायला मिळतोय तो असेल आता 30 रन. 30 वरती धापलक 1 गड्याच्या मोबाईलला. इथे फाईन लेगला चेंडूला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक तिथं कुणीच नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी अल्ताफ शेखची अगदी आपण पाहतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळाले. तो पोचलाय 10 वरती आणि संघ पोचलाय 34 वरती. धावा आहेत. इथे रिव्हर्सचा प्रयत्न परत एकदा होता. बॅटमध्ये चेंडू आला नाही, निर्धाव चेंडू आलाय. 34 लॉस ऑफ 1. अगोदरच्या मॅचचा सुपरस्टार हिरो भूषणला आपण पाहतोय ऑनस्क्रीन. भूषण उघडे काय फलंदाजी केली होती भूषणने. सगळ्यात दूरचा षटकार सुद्धा भूषणच्या नावावरती लिहिला जाईल. अजून एक डॉट बॉल. रिव्हर्स सातत्याने खेळण्याचे प्रयत्न आहेत इथे अल्ताफ याचे, पण बॅट आणि बॉलचा मिलाप होताना पाहायला मिळत नाहीये. एक चेंडू बाकी राहिले अजून. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा आहेत. आणि अजून एक मला वाटतं इथं रिव्ह्यू घेतलाय वाईट्ससाठी जे बजरंग वैजापूर या संघाने. फेअर डिलिव्हरी.
आणि कौतुक करावं लागेल, इथे 13 मिनिटात 3 ओव्हर कंप्लीट. या वेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू खूप दूरवरती पाठवलाय. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय यांचं योगदान आहे. आमचे प्रवीणजी हे जवळ नगरसेवक अर्थात पप्पू भाऊ आहे. त्यानंतर अगदी आपण पाहतोय ट्रान्स सौजन्याने अभिषेकजी हराळे साहेब, हॉटेल न्यू सनराज, त्याचबरोबर मयूरदादा मोती या ठिकाणी आहेत. हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत तिघजण. मनापासून कौतुक. यावेळी चेंडू हवेत, पायचा झेल. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतो यष्टीरक्षक चेंडूवरती आला नाही. त्या दरम्यान एकच धाव. एक धाव आली. एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 41 एक गड्याच्या मोबदल्यात. वन साइड किंग अथर्व चौधरी भाऊ हे नाव होतं खूप छान. हा खास करून अगदी आपण पाहतोय हे प्रेम असतं आणि हा फॅन फॉलो आहे अथर्व चौधरी याचा. अथर्व चौधरी विशेष म्हणजे लेदर बॉल खूप चांगल्या प्रकारे खेळतो. आता नाशिकला सुद्धा अगदी आपण पाहतोय क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी जाऊन जे पोचला गेला होता. शिर्डीचं नाव निश्चितप्रमाणे रोशन करताना पाहायला मिळतंय. आणि बॅटिंग सुद्धा खूप छान करताना आपण अथर्वला बऱ्याच वेळा लेदरवरती पाहिलेलं आहे. अर्थात या स्पर्धेमध्ये फारशी संधी त्याला आलेली नाही अथर्व चौधरीला. पाहिजे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आता इथे थोडीशी चर्चा होते आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. 42 धावा एकाड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 3 चेंडू या अथर्व चौधरीच्या बाकी 14 षटकातले. 42 लॉस ऑफ 1. व्हाईट बॉल. यावेळेस खूप चांगला चेंडू झोपून खेळण्याचा प्रयत्न होता जय गायकवाड याचा, पण बॅट आणि बॉलचा मिलाप होऊ शकला नाही. 43 धावा एकाड्याच्या मोबदल्यात. पाफिया. यावेळेचा चेंडू हवेत होता परंतु मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आली. त्याप्रकारे धावसंख्या असेल ती या ठिकाणी आता 44 एक गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओनली अथर्व चौधरी आणि वन साइड किंग अथर्व चौधरी भाऊ. हा फॅन फॉलो पलीकडच्या बाजूला अगदी आपण पाहतोय. प्रेक्षक गॅलरीतून ह्या गोष्टी सातत्याने आपल्या समोर येत आहेत. आणि जबरदस्त झेल साईनाथ गोंदकर पाटील. जबरदस्त झेल घेताना पाहायला मिळालाय. एक और टपका
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. मारलेला सूर, त्यानंतरचा उडलेला दूर आणि जेल घेताना अगदी आपण पाहतोय स्वतःला झुकून दिलं गेलं होतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण, वन हँड कॅच, जबरदस्त झेल. आणि आल्ताफची विकेट किती मोठी होती हे नवीन सांगण्याचा गरज नाहीये. सूर खूप जबरदस्त अगदी आपण पाहिलाय, त्यानंतर स्वतःला झुकून दिलं होतं. अप्रतिम घेतलेला झेल, धक्का क्रमांक दुसरा. 4 ओव्हर कंप्लीट, 44 धावा. हे सेलिब्रेशन अथर्व चौधरीच. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. यावेळेस अगदी आपण पाहतोय शोएब पटेल याच्याकडे चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झाले. त्या दरम्यान एक सिंगल आली. अमोल डुबे गोलंदाज आलाय 5व्या षटकासाठी. 45 धावा 2 गड्यांच्या मोबाईल. अमोल डुबे तयार. खूप चांगला चेंडू सोडून दिलाय रमेश शिरले आणि चेंडू निर्धार चेंडू येताना पाण्यामध्ये. 45 वरती दापले 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. जिंकणारा संघ एलिमेंटर राऊंड मध्ये, जिंकणारा संघ या स्पर्धेच्या बक्षीस फेरी जाताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही कडवी झुंज आहे. यावेळेस समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तिथे कोणीच नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. गरज होती या फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. हा षटकार नव्हतं, मला वाटतं चौकार होता. चौकार. 2 रन कमी करा आता डीजेतून. या चौकाराच्या रुपये धाबाला वाढला 49. 49 लॉस अप टू 49 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. अमोल डुबे 4 मिनिटं आणि 12 सेकंद हा टायमिंग आहे आताचा. यावेळेस परफेक्ट बॅटवरती मिडल. अमोल डुबेवरती केलेला हल्ला रमेश शिराच्या बॅट मधून येते कडकडीत. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धापरकरती धावा संख्या संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. ते असेल आता 55 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. 55 2 बाद 55. विशेष करून अगदी आपण पाहतो याच्या अगोदर चौकार गेला होता, त्यानंतर एक षटकाराचा ट्रान्स वाजला गेला. तिथे अभिषेक दादाला बरं वाटलं असेल की चौकार जाऊन सुद्धा षटकाराचा ट्रान्स वाजला होता. पंचावन्न धावा 2 गड्यांच्या मोबाईल. प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहतोय. कुणीचा सगळा मित्र परिवार आहे. 2 बंटी शेजारी बसले होते. क्षेत्ररक्षक चिन्हवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या दरम्यान धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा संख्येनंतर धापरकरते धावा संख्या 57. आपण पाहतोय मानव काटे, अलीमा आहे, त्यानंतर अगदी आपण पाहिलं दानिश खतीब, आसिफ खतीब, त्यानंतर बंटी, कितन आहेत. या दरम्यान सन्मानपूर्वक एक धाव आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते. षटकाची या ठिकाणी झाली आहे समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट, 2 बाद 58. 58 लॉस ऑफ 2. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर ही
पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. थँक्यू डीजे, थँक्यू. चला कॅमेरामन गौरव चला इकडे. आपल्याला खास करून अगदी आपण पाहतोय काही सन्मान आपल्याला जे संपन्न करायचे, त्यामध्ये नगरसेवक गणेशजी सोनवणे साहेबांचा सन्मान आपल्या युवा शेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून संपन्न करायचा आहे. तर गणेशजी सोनवणे साहेब या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा अशी विनंती राहणार आहे. युवा शेडी ग्रामस्थ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. गणेश सोनवणे नगरसेवक यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. शेवटचं षटक असेल आता आणि शेवटच्या षटकासाठी भूषण उघडे शेवटच्या षटकासाठी आलाय. समोर रमेश. नगरसेवक गणेश सोनवणे साहेबांचा सन्मान युवा शेडी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलेला आहे. सन्मान होतोय या ठिकाणी नगरसेवक गणेश सोनवणे साहेबांचा. हा सन्मान झाला की 500 कंपनी आदरणीय प्रवीण पप्पू शेजवळ यांच्या माध्यमातून आम्हाला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक आहेत. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्यांचा सन्मान या ठिकाणी युवा शेडी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून संपन्न होतोय. तिसरा पंचाचा निर्णय काय होतोय ते आपल्याला पाहिजे. आणि पप्पूबांचा सन्मान झाल्यानंतर पुढचा सन्मान आहे हॉटेल न्यू सनराज ओनर आदरणीय अभिषेक हराळे यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रान्स आहे. आणि इथं अगदी आपण पाहतो इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. यावेळेस सगळे आपण पाहतोय उजोष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. पाचशे कंपनीच्या वतीने आणि हॉटेल न्यू सनराजच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपये आलेले आहे. धन्यवाद. रमेश शिराळे एकदा आपण पाहतोय जो स्ट्राईकला आहे. जय गायकवाड नॉन स्ट्राईकच्या बाजूला. 6 चेंडू 13 रमेश, 9 चेंडू 11 जय. आणि इथे उजवीच्या बराचसा बार वाईट, परंतु इथे रिव्ह्यू यावेळेस घेतलेला आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू अर्थात साई इलेव्हन शिर्डी संघाचा. चर्चा मैदानाच्या आतून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय. धापालक 59 आहे. शेवटचे 4 चेंडू बाकी. आणि साईनाथ गोंदकर पाटील यांनी अल्ताफचा एक अप्रतिम झेल घेतला होता. सूर मारून घेतलेला झेल जो होता त्यासाठी 501 कंपनी नगरसेवक प्रवीण भाऊ अर्थपबो शेजवळ यांच्या वतीने या ठिकाणी 500 रुपयाचं प्राईज ऑन स्क्रीन तुम्ही पहा. म्हणजे टेनिस क्रिकेटचा विश्वाचा थरार आणि भारत पाकिस्तानची मॅच सुद्धा आमचा काही मित्रपरिवार पाहतोय. त्या प्रकारची धावसंख्या 61 धावा, 61 लॉस ऑफ 2 विकेट. 61 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय बजरंग वैजापूर. शेवटचे 3 चेंडू या डावातले बाकी आहेत. पहिल्या डावातले 3 चेंडू बाकी राहिले. यावेळेस बिगिट केलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे. ओहो, खूप चांगला प्रयत्न या दरम्यान अगदी आपण पाहतोय केला गेला होता झेल घेण्याचा, परंतु झेल काय होऊ शकला नाही. आणि षटकार येताना फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. फलंदाज तयार परत भूषण.
प्रतिदा चेंडू कव्हरला खेळला, गॅप खूप मोठा आहे, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, त्या दरम्यान फिकीला जवाब आणि तिथे फलंदाज. तिसऱ्या पंचांची मदत आहे. निर्णय आलाय नॉट आउट. धावप्रगती धावसंख्या अगदी आपण पाहतोय जी असेल आता 69 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी राहिलाय जो अतिशय निर्णायक असेल. निर्णायक असणारे हा चेंडू. पाहूया भूषण गोलंदाजीवरची तयारी. आतापर्यंत 5 चेंडूत 11 धावा भूषणने खर्च केलेल्या आहेत. इथे भूषणचा चेंडू अतिशय खराब उजवीच्या बराचसा बाहेर आहे. वाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची एक रन. थोडासा मिस्टॅम फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव येणारे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना 2 धावा आल्या आहेत आणि या 2 धावसंख्येने धावफलकावरती धावसंख्या टोटल स्कोर 7. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा माझ्या राजाची शिवजयंती साजरी केली जाते. ही अभिमानाची बाब आहे. आमचा युवा शिर्डी ग्रामस्थ गेली कित्येक वर्षापासून ही शिवजयंती साजरी करत आहे. गेली 6 पर्वापासून क्रिकेटच्या सोहळ्यांच्या माध्यमातून सुद्धा ही आम्ही शिवजयंती साजरी करताना आपल्याला पाहायला मिळते. विकास पवार आले समोरच्या बाजूला शोएब. विकास टू शोएब. यावेळेस आघाडीमध्ये थोडासा बदल झालाय. शोएब पटेल आणि भूषण उघडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. आपण नेहमी अमोल डोबे आणि घनश्याम सोनेजीला पाहत असतो. यावेळेस प्लॅन चेंज. साई 11 शिर्डी संघाची जोडी आहे शोएब पटेल आणि भूषण उघडे. पहिला चेंडू हवेत आणि झेल सुटला. अंकुश सरांना चेंडूवरती. असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. अंकुश शेकडे सरांना चेंडूवरती अंकुश मिळवता आला नाही. जीवनदान मिळालंय. बरं या झेलाची किंमत काय नवीन सांगण्याची गरज नाही. किती मोठा झेल होता. शोएब पटेलला जीवनदान आहे. विकास पवार डावखोरे हाताचा हा गोलंदाज आणि ही चेहऱ्यावरून एक्सप्रेशनवरून जाणवतोय विकेट किती महत्वाची होती. विकास पवारच्या विरोधात खास करून शोएबला कदाचित यासाठी जाणलं होतं पण विकास पवार सुद्धा कच्च्या करूचा चेला नव्हता. पहिल्या चेंडूवरती विकेट घेता घेता राहिला. झेल सुटला गेला. इथे अगदी आपण पाहतोय बॅटच्या बॉटमला चेंडू लागला गेला. चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. रिवाजचा खेळलेला हा सूर्यप्रकारचा भूषण उघडीच्या बॅटमधून आलेला हा चौकार अगदी आपण पाहिलेला आहे. धावप्रगती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती असणारे 5. यावेळेस प्रत्येक आपण पाहतोय विकास गोलंदाजीवरती तयार राहील. समोरच्या बाजूला भूषण. यावेळेस अगदी आपण पाहिले हलक्यातून चेंडू खेळण्याचा प्रयत्न धावबाचा प्रयत्न केला गेला नाहीये. त्या दरम्यान आलेली एक सिंगल चिरपण धापलक पुढे जाणार आहे. टोटल स्कोर असणारे मात्र 6 धावा. 6 रन. 6 वरती धापलक. लढत खूप मोठी आहे.
करामत काय असणार आहे तेही आपल्याला पाहायचंय. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात रंगली जाते. विकास स्पर्धेचा तयार राहील. 33 चेंडूमध्ये 67 धावसंख्येचा पाठलागाडी करायचा आहे. भन्नाट वेग होता. शोएबच्या बॅटमध्ये चेंडू यावेळेस येऊ शकणार नाहीये. खूप चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय विकास पवार याचा. सण खूप जबरदस्त आहे. ज्यावेळेस आपण एकाच भागातून येतो, एकाच विभागामधून येतो, एकाच भागातून येत असताना ज्यावेळेस आमने सामने दोन खेळाडू येतात त्यावेळेस प्रश्न प्रतिष्ठेचा निर्माण होतो. यावेळेस मात्र उंची खूप मिळाली आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक पोचता राहिला होता, परंतु क्षेत्ररक्षण अफलातून. क्षेत्ररक्षण खूप सुरेख होताना पाहायला मिळालंय. खूप उंची मिळाली होती तिथं अगदी आपण पाहतोय. थोड्या वेळ थांबला पण होता, कदाचित सीमारेषेच्या बाहेर त्याला असं वाटलं गेलं होतं आणि तिथं अगदी आपण पाहतोय आणि इथे निर्णय आलाय सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. म्हणजे आपण म्हणतो ना ही गोष्ट कॅमेऱ्यामध्ये खूप सुंदर त्या जी बंद होताना पाहायला मिळाली. म्हणजे आमचे विक्रांतावर जसं स्मार्ट काम करताना स्मार्ट क्लिक असतं अगदी तशीच कामगिरी झाली. आता जबरदस्त कामगिरी. 2 धावा संघासाठी वाचल्या गेल्या. यावेळेस खूप वेगात चेंडू होता, समजू शकत नाहीये. षटकाची होईल या ठिकाणी समाप्ती. पहिलं षटक संपलं. धापलकरची धावसंख्या बिनबाद 8. 5 ओव्हरमध्ये 65 बनवायचे आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. धापलकरची धावसंख्या जी 8 है, थोड़ी सी चर्चा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. चलो समय पे ध्यान दीजिए. अपने पास समय बहुत कम है. आपल्याकडे सगळं काही आहे परंतु आपल्याकडे वेळ नाही आहे. त्यामुळे विनंती एवढीच राहील, आपण थोडीशी मॅच स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. 10 वाजून 24 मिनिट हा आत्ताचा टायमिंग आहे. वेळ सगळ्यात महत्त्वाचं आहे. वेळ वाचणं गरजेचं आहे. नवीन षटकाची सुरुवात या दरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी मार्गावरती स्वतः कॅप्टन अल्ताफ आणि समोर कॅप्टन भूषण. अल्ताफ वर्सेस भूषण, कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग वर्सेस साई 11, वैजापूर वर्सेस शिर्डी. लढाई खूप मोठी आहे. यावेळेस खोलपट टप्प्याचा चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. भन्नाट वेग, क्षेत्ररक्षक पोहोचला नाही पण चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन, चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. यावेळेस इथे मात्र समोरच्या बाजूला भूषणच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा चौकार. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. पहिल्या मॅच मध्ये भूषण जिथं थांबला होता, दुसऱ्या मॅच मध्ये तिथून परत एकदा सुरू झालाय.
पलीकडच्या बाजूला छोट्या छोट्या मुलांचे आवाज येत आहेत. 16 वरती धापलक. चौकार आहेत ना पाहिले मला 2. यावेळेस खूप वेगात चेंडू आपण पाहतोय. चेंडू थोडासा खाली राहिला, समजू शकत नाही भूषण. अल्ताफने कमबॅक केलाय. हा प्रकार धावसंख्या अगदी आपण पाहतोय जी आहे ती 16 वरती धापलक. अल्ताफ तयार आहे. रिवाचा प्रयत्न, परंतु तिथे बॅटमध्ये चेंडू नाही. अजून एक डॉट बॉल. 2 चौकार, त्यानंतरचे पुढचे 3 चेंडू आली डॉट. 26 चेंडू आणि 57 धावा अजून या दरम्यान पडवायच्या आहेत. 26 चेंडू 57. मॅच खूप जबरदस्त होणार, यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. कोणता संघ हार पत्करायला आलेला नाहीये. प्रत्येक जण जिंकण्यासाठीच आलेला आहे. यावेळेचा चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मंगेश राशीनकर होता चेंडू खाली. भूषण चाली विकेट. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये इथे मंगेश राशीनकर चेंडू खाली आल्यानंतर एक चांगला सोपा झेल होता आणि हा झेल होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर स्वतःवरतीच असणारा नाराज असताना आपल्याला भूषण पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल घनश्याम सोनेजी. पप्पू मैदानाच्या आतमध्ये येतोय. समीकरण जर आपण पाहिलं तर आता जे असेल उर्वरित 25 चेंडूमध्ये 57 धावा. 25 चेंडू आणि 57 हा धावफलक अजून या दरम्यान वाढवायचा आहे. आपण पाहतोय खूप साऱ्या व्यक्तींचं योगदान त्याच्यामध्ये. बजरंग बिझनेस, बजरंग कलेक्शन, बजरंग बेकरी, बजरंग फूड्स, बजरंग ॲग्रोटेक ऑर्गॅनिक, त्याबरोबर डॉक्टर गोरे राहता यांचे साई अभिनव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉक्टर किरणजी गोरे साहेब, हॉटेल साई मनोज, प्रोप्रायटर मनोज कोते पाटील, डिअर स्पोर्ट्स प्रोप्रायटर धनंजय जाधव, साईराज कंस्ट्रक्शन अँड असोसिएट्स प्रोप्रायटर शुभम चांगदेव मुरतडक. गोलंदाज तयार. क्लीन बॉल्स. एसटी दाखवली, एसटी उखडली गेली. हो गई गलती, हो गई भूल. दांडी दांडी गुल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. खूप सफल झाला होता घनश्याम सोनेजी. खूप पुढे निघून आला. सरळ मधली एसटी उखडली गेली. मोठी विकेट आली आहे. धक्का क्रमांक 2. 16 धावा धावफलकावरती असताना 2 षटकं संपली गेलीत आणि आता उर्वरित 4 ओव्हरमध्ये अर्थात 24 चेंडूत बनवायच्या आहेत 57 धावा. ओव्हर संपली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. दुसरी विकेट आली आहे 16 धावा धावफलकावरती असताना आणि आता आपल्याला पाहिजे राहिलेल्या 4 ओव्हरमध्ये 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि या 4 ओव्हरपैकी इथे 3 ओव्हर टाकण्यासाठी तुमच्याकडे वेळ बाकी राहिला आहे फक्त 13 मिनिटं. 13 मिनिटात तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. प्रदीप माळवे आला गोलंदाज मार्कवरती. खूप साऱ्या व्यक्तींचं योगदान आहे. काहींच्या फर्मचं योगदान आपल्याला या स्पर्धेला जे लाभलेलं आहे. सायराज कंस्ट्रक्शन अँड असोसिएट्स शुभम चांगदेव मुरतडक, त्यानंतर चौगुले इलेक्ट्रॉनिक्स स्वयं चौगुले, सुयक ऑप्टिकल प्रोप्रायटर आदरणीय प्रथमेश सजन, हॉटेल न्यू सनराज प्रोप्रायटर अभिषेक हराळे, प्रोप्रायटर विकी मिसर. योगदान खूप मोठ्या सगळ्या व्यक्तींचं आहे. चेंडू निर्जन स्थळी की तिथे स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत होता,
पोहोचला नाही. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धावील एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचलेला असेल 17 धावा 2 गड्यांच्या मोबाईल्यात. प्रदीप माळवे गोलंदाजी मार्कवरती जसा आला पहिल्या चेंडूवरती उंच हवे चेंडू जाताना पाहायला मिळाला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथं कोणताच नव्हता आणि वाचला गेलाय तो बॅटर शोएब पटेल. ऐकला आता वैभव जाधव. नांदगावचा वैभव. नांदगावचा वैभव ना नांदगावची शान म्हणावं लागेल. नांदगाव गावचं वैभव आहे आणि कामगिरी तितक्याच ताकदीने इथून पाठीमागच्या काही सामन्यांमध्ये केली आहे. पण आजच्या दिवसभराचं काय प्रश्नचिन्ह आहे. ट्रिपल क्वेश्चन मार्क. क्लीन बोल्ट आपण तीच चर्चा करत होतो. इथे मात्र परतावं लागेल. प्रदीप माळवे अनुभवाच्या जोरावरती मात्र अजून एक विकेट घेताना पाहायला मिळालाय. क्लीन बोल्ट तिसरी विकेट 17 धावा संख्येवरती साई 11 शिर्डी. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. तिसरी विकेट आली आहे. थोडासा शफल झाला होता, फार नाही, परंतु तिथे अगदी आपण पाहिलं सरळ चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळताना आपल्याला पाहायला मिळालाय. दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू निघून गेलेला आहे. थोडा शफल झाला, त्यानंतर बॅकफुटला सरकला, पण जो डावा पाय पाठीमागे आला. बॅट आणि पॅडमध्ये इतकं मोठं अंतर पाहायला मिळालं आणि मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. तिसरी विकेट आली आहे. 17 धावा आहेत. समीकरण आहे 21 चेंडू 56 धावा. बॅटर अमोल डुबे. आयकॉन मैदानाच्या आत शोएब पटेल आणि अमोल डुबे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. प्रदीप माळवे तयार आहे. 21 चेंडूमध्ये बनवायचे 56. यावेळेचा चेंडू हवेत आणि 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 अजून एक अमोल डुबेची विकेट. धक्का क्रमांक 4. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. एका पाठोपाठ विकेट येताना पाहायला मिळाल्यात. 2 विकेट, त्याही मोठ्या वैभव जाधव आणि अमोल डुबे. प्रदीप माळवे यांचं कौतुक मात्र करावाच लागेल. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि 2 विकेट लागोपाठ. चार बाद 17 ऑन हॅट्रिक बॉल. प्रदीप माळवे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. न्यू बॅटर किरण भगत. परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू होता प्रदीप यांचा. आज 0 दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. समीकरण बदलले. शेवटचे 19 चेंडू आणि बनवायचे 56 धावा. 5 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आणि 2 विकेट आतापर्यंत जे मिळवलेले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय रोशनी कंस्ट्रक्शनचे ओनर म्हणजे जाफरभाई या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. जाफरभाई इनके साथ हमारे साई भक्त जो दिल्ली से आए हुए रणधीर सर चौहान, इनका भी हम यहाँ पे हमारे तरफ से स्वागत करते. रणधीर सर चौहान, इनका भी यहाँ पे हमारे युवा शिरडी ग्रामस्थ, इनकी ओर से, शिरडी की ओर से सर आपका यहाँ पे स्वागत होता है. इथे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत षटक संपले जाते. 3 4 बाद 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत
आणि उर्वरित असणाऱ्या 3 षटकात अजून 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. षटक संपलं जाते. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 3 षटकात 56. शोएब पटेल आणि किरण भगत या दोघांवरती जबाबदारी. शोएब पटेल 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आहेत. किरण भगत 2 चेंडूमध्ये अजून खातं खोलायचं बाकी आहे. अल्ताफ आलाय गोलंदाजी मार्कवरती संघाचा असणारा संघनायक. 72 तर बनवल्या, 73चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे साई 11 शिर्डी या संघाकडून. 18 चेंडू 56. नो बॉल. नो हा बॉल. गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी, प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची एक रन. इथं जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 4थं षटक तर मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले, परंतु उर्वरित असणारे जे आता 2 षटक बाकी आहेत, अर्थात तिसरा षटकने 4थं षटक सुरू झाले, 4थं आणि 5वं तुम्हाला 6 मिनिटात कंप्लीट करायचे. 2 ओव्हर. रेडचा चेंडू निश्चितप्रमाणे व्हाईट बॉल आलाय. चेंडू आलाय खराब. धापलक वाढेल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून व्हाईट बॉलची एक रन. 19 वरती धापलक. गोलंदाज अल्ताफ तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू अगदी खेळला गेला, कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरती राहील. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. 4 रन. चौकार आलाय. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. हिटचा चेंडू होता तिथं अगदी आपण पाहतोय चौकार येताना पाहायला मिळालाय. चौकाराची रुपाने धापलकर धावसंख्या असेल आता 23 धावा. 4 फलंदाज बाद आहेत. अजूनही बनवायच्यात 50 धावा. 17 चेंडू बाकी आहेत. 17 चेंडू 50. ही मॅच अजूनही अगदी आपण पाहतोय जी रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. परत एकदा चेंडू कव्हरला. एक टप्पा का 4 रन. चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धाबरगादी धावसंख्या अगदी आपण पाहतोय लागोपाठच्या 2 चौकाराने असेल 27. शोएब पटेल मैदानाच्या आतमध्ये थोडासा आक्रमक होताना पाहायला मिळालाय. अल्ताफवरती थोडंसं आक्रमण या ठिकाणी होताना आपल्याला जे पाहायला मिळतंय. यावेळेस परत एकदा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय त्या दरम्यान जय गायकवाड त्याला आपण क्षेत्ररक्षण करताना पाहिलं. एक सिंगल आली. धापरकर धावसंख्या 28. शेवटचे 15 चेंडू आणि बनवायचे आहेत 45. नंदुरबारवरून आमचे दिनेश गावित निश्चितच अगदी आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दिनेश गावित यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेल. खूप सारं कौतुक झाले ऑनलाईन लाईव्ह चॅट निश्चितप्रमाणे जे आहेत आणि आपल्या सगळ्यांचं कौतुक त्यांच्या माध्यमातून झाले. त्यांचे मनापासून या ठिकाणी कौतुक. त्यांना मनापासून धन्यवाद. इथे एक सिंगल आली. एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापरकर धावसंख्या 29. 4 फलंदाजांच्या मोबाईलमध्ये. 14 चेंडू 44ची मॅच अजूनही जी बाकी आहे. विशेष म्हणजे आता 850 लोक ऑनलाईन आहेत मॅच पाहायला. चौदा चेंडू 44ची मॅच बाकी. यावेळेस परत एकदा बिघड केलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहील. नो बॉल. नो बॉलचा इशारा. खूप मोठा नो. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी, प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची एक रन.
नो बॉल खूप मोठा आहे, पण एकच चर्चा मगाशी जी गोष्ट सांगितली, खूप पुढे येतोय लाईनच्या आणि त्यामुळे नो बॉल आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. आणि पुढचा चेंडू असेल आता फ्री हिट, जीवनदान शोएब पटेलला जे मिळालं गेलं आहे. फ्री हिटचा चेंडू राहणार आहे आणि फ्री हिटचा चेंडूसाठी आता किरण भगत हा स्ट्राईकला आहे. 14 चेंडू 42, 14 चेंडू आणि 42. यावेळेस इथे खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू येते डॉट, किरणला या दरम्यान चेंडू समजू शकत नाहीये. तेरा चेंडू आणि 42 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या ठिकाणी करायचा आहे. यावेळेस मात्र फ्लिक केलाय, मैदानाच्या बाहेर पाठवलाय. षटकार चेरन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 4 ओव्हर संपल्या. 4 बाद 37, 12 चेंडू आणि बनवायच्या 36 धावा. 12 चेंडू 36. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. टायमिंग जर अगदी आपण पाहिलं तर शेवटचे 30 सेकंद बाकी राहिलेत आणि तुम्हाला एक ओव्हर कंप्लीट करायची आहे 30 सेकंदात. थोडंसं आश्चर्य असावं आणि त्यामुळे आता शेवटच्या ओव्हरसाठी मला असं वाटतं की आता इथून पुढे शेवटच्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक आता DSL याच्यामध्ये घ्यावा लागेल. चला थोडीशी मॅच स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 12 बनवायचे 36 धावा. विकास तयार, शोएबसाठी मारा असेल. यावेळेस खूप जोरदार चेंडू अगदी आपण पाहतोय. अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धार चेंडू येतो विकास. अकरा चेंडू 36. यावेळेस अगदी परफेक्ट यॉर्क निश्चित प्रमाणे आपल्याला पाहायला मिळालाय. एक बॅचवर पण एक सिंगल येईल. समीकरण या दरम्यान शेवटचे 10 चेंडू बनवायच्यात 35 धावा. मॅच रंगतदार हवा असे द्या. ऑनलाईन सुद्धा बरेचशा प्रेक्षक वर्ग आपल्याला जो पाहायला मिळतोय. जो या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने एकदा खूप चांगल्या प्रकारचा वेळ आपल्या या स्पर्धेला देताना आपल्याला पाहायला मिळतोय. बरीचशी छोटी छोटी मुलं आहेत. सहकुटुंब सहपरिवार. दहा चेंडू 35. ही मॅच अजूनही बाकी. हो 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 किरणच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकत नाहीये. निर्धाव शेवटचे 9 चेंडू 35 धावा. 9 चेंडू 35. छोट्या मुलांचा आनंद आहे. 9 चेंडू आणि बनवायच्यात 35 धावा. उद्याचं शेड्यूल निश्चितप्रमाणे आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईलच या 3 चेंडू नंतर. यावेळेचा चेंडू हवेत आहे. पायचा क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. स्वतः विकास चेंडूवरती आला. कॉटन बॉलची शिकार ठरल्या किरण भगत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. समीकरण आता बाकी राहिले. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्यात 35 धावा. विकासचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. खूप एफर्ट लागलं गेलं. खूप जबरदस्त अगदी झेल होताना पाहायला मिळालाय. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो असेल अथर्व. आपण चर्चा करत होतो अथर्व बद्दल. आज अथर्वला गोलंदाजीमध्ये अगदी आपण नेहमीच चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहिलेलं आहे.
शेवटचे 8 चेंडू 35. चार अँगलमध्ये निश्चितप्रमाणे आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते. 7S लाईव्ह. अथर्व आलाय. अथर्वला आपण गोलंदाजी करताना सातत्याने अगदी आपण पाहिलेले, पण आज फलंदाजीची जबाबदारी अथर्वच्या खांद्यांवरती आहे. 8 चेंडू आणि 35 धावा. 8 चेंडू 35. विकास तयार आहे. वेगात चेंडू होता विकास पवार याचा. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. समीकरण आहे शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्यात 35 धावा. 7 चेंडू 35. गोलंदाज तयार. परत एकदा डॉट बॉल आलाय. षटकाची या ठिकाणी झाली आहे समाप्ती. 5 ओव्हर नंतर धावफलक 5 बाद 38 आणि आता 6 चेंडू 35. साई 11 शिर्डी संघाला बनवायचे आहेत. 6 चेंडू 35. षटक संपलं गेलं 5वं. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. उद्या सुपर 8 बी ग्रुप आणि सुपर 8 मध्ये होणारा पहिला सामना कल्याण अस्लम 11 यांच्या विरोधात आरोही शिवांश 11. 3:30चं रिपोर्टिंग उद्या दोन्ही टीमने या ठिकाणी करायचंय. 4 वाजता आपल्याला पहिली मॅच सुरूच करायची कोणत्याही परिस्थितीमध्ये. कल्याण अस्लम 11 वर्सेस आरोही शिवांश 11 पहिली मॅच, आणि दुसरी मॅच आहे श्री साई सूर्य वर्सेस आर्या 11 नाशिक अशी दुसरी मॅच आहे. टाइम संपलेला आहे, त्यामुळे शेवटच्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त घ्यावा लागणार आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खूप चांगलं होतं ना, आपल्याला पाहायला मिळतंय. जीवनदान निश्चितप्रमाणे मिळालं होतं. या जीवनदानाचा फारसा फायदा आपल्याला पाहायला मिळत नाही. अजून एक डॉट बॉल मंगेश राशीनकर याला या दरम्यान अगदी आपण पाहतोय. फिरकीचा जादूगर आहे मंगेश राशीनकर. डावखुरे आताच्या फलंदाजाकडून अशा प्रकारचे चेंडू, म्हणजे डावखुरे आताच्या गोलंदाजाने डावखुरे फलंदाजासाठी अशा प्रकारचे चेंडू टाकणे तितकं सोपं नसतं. शेवटचे 3 चेंडू 35. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिलेली आहे. 3 चेंडू आणि 35 धावा. फुल टॉस आणि नो बॉल. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी, प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांच्याकडून नो बॉलची एक रन. कमरेपेक्षा जास्त उंचीचा फुल टॉस आणि त्याच्यावरती आलेला षटकार. ह्या 7 धावा. धापरकर धावा संख्या 45. 3 चेंडू 28. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 3 चेंडू 28. यावेळेस परत एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. फ्री हिटचा चेंडूचा फारसा फायदा घेता आला नाही. शेवटचे 2 चेंडू आणि 28 धावा. 2 चेंडू 28 ही मॅच या दरम्यानची बाकी आहे. उद्या अस्लम कल्याण 11 यांच्या विरोधात आरोही शिवांश 11. 3:30 वाजता आपण सगळ्यांनी रिपोर्टिंग करायचे विनंती राहणार आहे. मिड विकेटला इथे षटकार येतोय चेरन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. शेवटचा 1 चेंडू आणि 22 धावा. बॉल घ्या. आणि दुसरी मॅच जी ती श्री साई सूर्य वर्सेस आर्या 11 नाशिक ही दुसरी मॅच असणार आहे.
शेवटचा एक चेंडू बाकी राहिल्याने एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 22 धावसंख्येचं लक्ष निश्चितप्रमाणे जे बाकी राहिलेलं आहे. सामन्यामध्ये औपचारिकता आहे आणि विजयाच्या घरामध्ये फक्त प्रवेश करायचा बाकी राहिलाय. आणि इथे पहिल्या चेंडूवरती जीवनदान होतं, शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आणि हा सामना 21